बाच्या काडीनं दात घासण्याची तर वेगळीच मजा आहे. तर नमस्कार मंडळी, निखिल भाऊच्या मी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मग काय आपलं आंघोळ वगैरे जेवण वगैरे झालतंय, चला म्हणलं बाहेर. तर तेवढ्यात दिसले आपल्या वाघाची चुलत भाऊ मस्त वाट्यावर बसलोच होतो. तेवढ्यात म्हणलं वातावरणात काहीतरी चेंज दिसतंय. मग काय आपलं पहिला मोबाईल चार्जिंग लावून घेऊया. गावाचं कसं आहे, लाईट जाते तर येतच नाही परत. मग काय आपल्या दोन्ही बब्बर शेरला पाला नव्हता, पाला वगैरे काढून घेतला. दोन्ही बब्बर शेरला पाला टाकला. मग लागलंच आपलं म्हणलं गाईला पण पाला टाकून घेऊ. भावानं गाईचं काय नाव ठेवायचं कमी नक्कीच सांगा. मग जर तेवढ्यात आला पाऊस, मग पाऊस आला तर आपल्याला कुठं जाता येते बाहेर. मग आपलं म्हणलं चला नारळ वगैरे खात बसूया. नारळ खातच बसलो होतो, पाऊस उघडला. चला म्हणलं चहा प्यायला जाऊया. मग काय चहा प्यायला निघालो. तेवढ्याच बाहेरून बघतोय तर काय बेकार पाऊस पडलाय भाई. पाऊस पडला म्हणजे आता शेतकरी राजा खुश झाला. मग काय भावना आपला आलं चहा वगैरे पिऊन म्हणलं आता चला घराकडे निघाला. तर मग पाऊस आला. मग काय करावं, मग आपलं थांबला आडोशाला. काय घरी आलो तसं भाऊ ना आपल्याला रात्री येत नव्हती झोप. मग बाहेर येऊन बघतोय तर काय समजे पोट्टे बसलेले होते. बघा टाइम देत झालं, 11:30 वाजले होते. गली पूर्ण सुमसाम झाली. भावानं भेटू त्याच्या ब्लॉग मध्ये. भावानं थोडं फॉलो करा राव.